तुमचे खाते क्लिअर करा. Clear your account. निळ्या पेनने लिहू नको. Don't write with a blue pen. जबाबदाऱ्या टाळू नका. Don't shirk responsibility. नमस्कार मंडळी. Hello. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलताना जी सर्वात जास्त सेंटेन्सेस जी यूज करत असतो ती आपण आज शिकणार आहोत. ही सेंटेन्सेस आपण दुसऱ्यासाठी यूज करत असतो, सेकंड पर्सन साठी म्हणजे यू साठी. जसे की ही वाक्य आपण कुणाला कमांड देण्यासाठी, कुणाला सजेशन देण्यासाठी, कुणाला ऍडवाइस देण्यासाठी, कुणाला वॉन्ट करण्यासाठी, कुणाला ऑर्डर करण्यासाठी ही सेंटेन्सेस आपण यूज करत असतो. मग तुम्ही बघा ना, मुलांना आपण जास्तीत जास्त ऑर्डर करत असतो, कमांड देत असतो, सजेशन देत असतो, ऍडवाइस देत असतो. तर ही सेंटेन्सेस आपल्याला मुलांशी बोलताना खूपच जास्त यूज होणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा सांगणार आहे आणि हे स्ट्रक्चर यूज करून तुम्ही हजारो सेंटेन्सेस बनवू शकता. पण त्याआधी या व्हिडिओला आपण 1000 लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्ही लाईक करायच्या वेळेस किती लाईक कंप्लीट झालेत ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तर स्ट्रक्चर असे आहे की हे सेंटेन्सेस आपण क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे V1 प्लस ऑब्जेक्ट हे यूज करून तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. त्याच्यानंतर सेकंड स्ट्रक्चर आहे, तुम्हाला जर कुणाला सांगायचं असेल हे करू नको तर त्यासाठी तुम्ही यूज करणार डोंट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट, किंवा नेव्हर प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट, ऑलवेज प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, लेट्स प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर सगळ्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त क्रियापदाचे पहिले रूप यूज करायचे. जसे की ऐक, लिसन, जा, गो, ए, कम, धाव, रन, मला ऐक किंवा माझं ऐक, लिसन टू मी, माझं काळजीपूर्वक ऐक, लिसन टू मी केअरफुली. तर बघा, ऑब्जेक्ट तुम्ही किती वाढवणार चालेल, पण वाक्याची सुरुवात ही V1 क्रियापदाच्या पहिल्या रूपापासूनच तुम्हाला करायची. आणि जर तुम्हाला प्लीज इकडे ये असं म्हणायचं असेल तर तुम्ही बोलणार प्लीज कम हिअर. पोलाइटली जर बोलायचं असेल तर तुम्हाला फक्त प्लीज लावायचं आहे. सो आय होप तुमचं लक्षात आलं असेल. तर बघूया आता सेंटेन्सेस कडे, म्हणजे एक्झाम्पल्स थ्रू तुमचं अजून लक्षात येईल. आणि हा फक्त पार्ट 1 आहे. अजून या वाक्यांचा मी सेकंड पार्ट पण घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही सेंटेन्सेस नोट करून घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून आमच्या सोबतच प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. तर ह्याच वाक्यांना इंग्रजीमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आणि मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणत असतात. तर जसे की दरवाजा बंद कर, इकडे ये, माझं ऐक, तिकडे जा, त्याला स्पर्श करू नको, नेहमी सर्वांची मदत करा, गरीब लोकांची मदत करा किंवा गरीब लोकांना त्रास देऊ नका. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण नेहमी यूज करत असतो आणि या सेंटेन्सेसचा जास्तीत जास्त यूज आपल्या बोलताना होतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही 1 मिनिट सुद्धा स्किप करू नका, सेकंदासाठी सुद्धा स्किप करू नका, पूर्ण बघा, कारण ही सेंटेन्सेस तुम्हाला खूपच कामात येणार आहेत. माझ्या बरोबर राहा, बी विथ मी, तुझ्या मित्रांशी बोल, टॉक टू युअर फ्रेंड, दरवाजा बंद कर, क्लोज द डोर, कृपया दरवाजा उघड, प्लीज ओपन द डोर, कोणत्याही मित्राला सोडू नको, डोंट लिव्ह एनी फ्रेंड, माझ्याबद्दल विचार कर, थिंक अबाउट मी, सुवाणीला त्या लोकांना भेटू देऊ नका, डोंट लेट सुवानी मीट दोज पीपल, माझ्याबद्दल विचार कर, थिंक अबाउट मी, मला बघू दे, लेट मी सी, तुझे नाक स्वच्छ कर, क्लीन युअर नोज, कधीतरी घरी या, कम होम समटाइम्स, तेव्हा तुम्ही बोलू शकता ड्रॉप इन होम समटाइम्स, दरवाजाची कडी लाव, काइंडली बोल्ट द डोर, तुझ्या शर्टचे बटन लाव, बटन अप युअर शर्ट. मित्रांनो, आधी व्हिडिओला लाईक केलं का? नसेल केलं तर आता करून द्या. चला लेट्स पुढे बघूया. त्याला हलू देऊ नका, डोंट लेट हिम मूव, नेहमी वेळेवर या, ऑलवेज बी पंक्च्युअल, कामात टाळाटाळ करू नका, डोंट शिर्क द वर्क, त्याला शोधू द्या, लेट हिम फाइंड आउट, इथे गाडी पार्क करू नका, डोंट पार्क युअर कार हिअर, त्याला त्रास देऊ नका, डोंट बॉदर हिम, त्याला हे करू देऊ नका, डोंट लेट हिम डू दिस. हेच वाक्य तुम्ही लेट हिम नॉट डू दिस असंही बोलू शकता. तुम्हाला डोंट यूज करायचंय किंवा लेट हिम नॉट असंही तुम्ही यूज करू शकता.
सो आय होप तुम्हाला आजची सेंटेन्सेस आवडत असतील आणि हे सेंटेन्सेस तुमच्या लक्षात आलं असेल की आपण रोज आपल्या डेली लाईफमध्ये यूज करत असतो. तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला सेंटेन्सेस तुम्ही कुठली 5 सेंटेन्सेस यूज करणार आहात ती आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करण्यासाठी आधी 5 सेंटेन्स सिलेक्ट करू शकता. मग ती 5 सेंटेन्स तुम्हाला रोजच तुमच्या कम्युनिकेशनमध्ये यूज करायची, तुमच्या कम्युनिकेशनमध्ये ती ॲड करायची. त्या 5 सेंटेन्सची तुम्हाला सवय झाली, तुमच्या जिभेला सवय झाली बोलायची की तुम्ही नेक्स्ट 5 सेंटेन्स चूज करू शकता. सो आय होप तुम्ही ही मेथड नक्की ट्राय करून बघा, खूपच युजफुल आहे. चला तर मग पुढे बघूया. आई वडिलांना भेटायला जा. Go to see your parents. त्या मुलासोबत राहा. Stay with that boy. गरिबांना मदत करा. Help the poor. या मुलीला इथे काम करू द्या. Let this girl work here. जबाबदाऱ्या टाळू नका. Don't shirk responsibilities. सर्व कपडे इस्त्री कर. Iron all the clothes. केसांना कंघी कर. Comb the hair. त्यांना जाऊ दे. Let them go. जर तुम्हाला इंग्रजी बोलताना लोक हसत असतील तर लेट देम गो, त्यांना खड्ड्यात जाऊ द्या. पण तुम्ही नेहमी फोकस राहा, तुमचा इंग्रजी बोलायचा फोकस नेहमी राहू द्या. इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आणि इंग्रजी बोलायच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला ही सेंटेन्सेस खूपच युजफुल असणार आहेत. म्हणूनच मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जे आपलं 1000चं टार्गेट आहे लाईकचं ते पूर्ण होऊ द्या. म्हणजेच अजून ह्या व्हिडिओचे सेकंड थर्ड पार्ट मी घेऊन येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त सेंटेन्सेस अवेलेबल राहतील प्रॅक्टिससाठी. थोडे अधिक पाणी घाल. Add a little more water. कृपया मीठ द्या. Pass the salt, please. वेळ बघ. Look at the time. येथून उतरू नको. Don't get off here. मेणबत्ती विझव. Blow out the candles. तुमचे खाते क्लिअर करा. Clear your account. निळ्या पेनने लिहू नको. Don't write with a blue pen. या गाडीतून उतर. Get out of this car. लवकर बरे व्हा. Get well soon. मुद्द्यावर या. Come to the point. जमिनीवर इकडे तिकडे थुंकू नका. Don't spit on the floor here and there. खूप हसा. Smile a lot. जास्त खाऊ नका. Don't overeat. तुझे बूट काढ. Take off your shoes. टेबल लाव. Lay the table. तिथे जाऊन बस. Go and sit there. कृपया एक गाणे गा. Please sing a song. खोली लवकर स्वच्छ कर. Clean the room fast. हा रिमोट फ्रीजवर ठेव. Put this remote on fridge. गोंधळ करू नकोस, मला झोपू दे. Don't make noise. Let me sleep. उद्यापासून माझ्या घरी येऊ नकोस. Don't come to my home from tomorrow. माझी पेन परत द्या. Give me my pen back. जा आणि दरवाजा बंद कर. हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर मी तुम्हाला आधी स्ट्रक्चर दिलेले आहेत, तर ते स्ट्रक्चर यूज करून तुम्हाला हे सेंटेन्सेस बनवायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपलं जे टार्गेट आहे 1000चं, आय होप तुम्ही ते पूर्ण करणार. आणि ह्या व्हिडिओला जेवढ्या जास्त लाईक येतील तेवढा आपण दुसरा पार्ट लवकरच घेऊन येऊ. आणि तुम्हाला जे होमवर्कसाठी सेंटेन्स दिला आहे ते नक्की कॉमेंट करून आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या कॉमेंट चेक करत असतो, बघत असतो आणि तुमच्या कॉमेंट वाचून आम्हाला प्रचंड आनंद सुद्धा होत असतो. आम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहोत तुमच्या सपोर्टसाठी, तुमच्या कॉमेंट्ससाठी आणि तुमच्या लाईक्ससाठी. आणि जर तुम्ही नवीन असणार, पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.